ज्ञानं कर्म च कर्ता च त्रिधैव गुणभेदतः प्रोच्यते गुणसंख्याने यथा वृक्षुणुतान्यपि. सांख्यशास्त्रामध्ये सांगितले आहे की ज्ञान, कर्म आणि कर्ता ही तीन देखील सत्व, रज आणि तम अशा गुणभेदाने तीन प्रकारची आहेत. ते जसेच्या तसे मी सांगतो, तू ऐक. परी सांगितले जे ज्ञान कर्मा करता न ते तिन्ही तीही ठाई भिन्न गुणी आहाती. परंतु ज्ञान, कर्म व कर्ता हे जे आता तुला तीन सांगितले, या तिघांच्या गुणांच्या योगाने तीन ठिकाणी भेद झालेले आहेत. म्हणून ज्ञाना कर्मा कर्तया पाते जोने धनंजया जे दोन्ही बांधती सोडावया एकची प्रौढ. म्हणून अर्जुना, केवळ ज्ञान, कर्म व कर्ता यांच्यावर विश्वासू नये, कारण राजस व तामस हे दोन प्रकार बांधणारे आहेत व सात्विक हा एक प्रकार सोडविण्यास समर्थ आहे. ते सात्विक ठाऊवे होय, तो गुणभेदू सांगू पाहे जो सांख्यशास्त्री आहे वाईला. तो सात्विक प्रकार तुला ठाऊक व्हावा म्हणून सांख्यशास्त्रामध्ये जे गुणांचे प्रकार स्पष्ट केले आहेत ते प्रकार तुला सांगतो, पहा. जे विचार क्षीर समुद्र स्वबोध कुमुदिनी चंद्र ज्ञान डोळसा नरेंद्र शास्त्रांचा जे सांख्यशास्त्र विचाराचा क्षीरसागर आहे, आत्मज्ञान रूपी कमलाचा विकास करणारा चंद्र आहे व जे सांख्यशास्त्र ज्ञानाने डोळसाच्या शास्त्रांचा राजा आहे, की प्रकृती पुरुष दोन्ही मिसळली दिव रजनी ते निवडिता त्रिभुवनी मार्तंडू जे. अथवा प्रकृती व पुरुष हीच जणू काय एकमेकात मिसळलेली दिवस रात्र होत, यांना वेगवेगळे करून दाखविणारे जे सांख्यशास्त्र ते या तिन्ही लोकात सूर्यच आहे. जेथ आपारा मोहराशी तत्वाचा पम्मापी चोवीशी उमाना घेऊन परेशी सुरवाडीचे. ज्या सांख्यशास्त्राच्या योगाने अपार अशा मोहाच्या राशीचे म्हणजे संसाराचे 24 तत्वांच्या मापाने मोजमाप करून परतत्वासह सुखी होऊन राहता येते. अर्जुना, ते सांख्यशास्त्र पडे जयाचे स्तोत्र ते गुणभेद चरित्र ऐसे आहे. अर्जुना, ते सांख्यशास्त्र ज्या गुणभेदांचे वर्णन करते त्या गुणभेदांचा प्रकार असा आहे. जे आपुलेनी अंगिके त्रिविधपणाचे नि अंके दृश्यजात तितुके अंकित केले, की त्या गुणभेदांनी आपल्या अंगच्या सामर्थ्याने त्रिविधपणाच्या शिक्क्याने सर्व दृश्यावर त्रिविधपणाचा शिक्का मारला. एवं सत्वरज तमा तिहींची एवढी अशी महिमा जे त्रैविद्यादी ब्रह्मा अंती कृमी. याप्रमाणे सत्व रज तम या तिघांचा एवढा महिमा आहे की या तीन गुणांनी ब्रह्मदेवापासून तो थेट किड्यापर्यंत तीन प्रकार केले आहेत. परी विश्वीची आगवी मांदी जेने भेदले निगुण भेदी पडिले ते तव आदी ज्ञान सांगू. परंतु जे ज्ञान भेदले गेल्यामुळे जगातील सर्व पदार्थांचे समुदाय गुणभेदात पडले ते ज्ञान तर अगोदर सांगतो. जे दिठी जरी चोख कीजे तरी भलते ही चोख सुजे, तैसे ज्ञाने शुद्धे लाहिजे सर्व ही शुद्ध. कारण की दृष्टी निर्मळ केली तर वाटेल ते शुद्ध दिसते, त्याप्रमाणे शुद्ध ज्ञानाच्या योगाने सर्व शुद्धच प्राप्त होते. म्हणून ते सात्विक ज्ञान आता सांगू दे अवधान कैवल्य गुण निधान श्रीकृष्ण म्हणे. म्हणून ते सात्विक ज्ञान आता सांगतो, लक्ष दे. असे मोक्षरूपी गुणांचा ठेवा जे श्रीकृष्ण ते म्हणाले. सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते अविभक्तं विभक्तेषु
तज्ज्ञानं विद्धि सात्विकम. भिन्न भिन्न असलेल्या सर्व भूतांच्या ठिकाणी एकच अविनाशी व अविभक्त असा आत्मा ज्याच्या योगाने पाहतो ते ज्ञान तू सात्विक अशी समज. तरी अर्जुना गाती पुढे सात्विक ज्ञान चोखडे जयाचा उदयी ज्ञेय बुडे ज्ञाते निशी. तर अर्जुना ते खरोखर शुद्ध सात्विक ज्ञान होय ज्याच्या उदयात ज्ञात्यासह ज्ञेय नाहीसे होते. जैसा सूर्य न देखे अंधारे सरिता निजती सागरे का कवळिया न धरे आत्मछाया. ज्याप्रमाणे सूर्याला अंधकाराचे दर्शनही नसते, समुद्रास नद्यांची खबरही नसते, किंवा किती मिठी मारून धरावयास गेली तरी आपली सावली पकडली जात नाही, तयापरी जया ज्ञाना शिवादी तृणा वसना या भूत व्यक्ती भिन्ना नाडोळती. ज्याप्रमाणे ज्या ज्ञानाला शिवापासून ते शेवट तृणापर्यंतची ही वेगवेगळी भूते भिन्न दिसत नाहीत. जैसे हाते चित्र पाहता होय पाणी मीठ धुता काचे ऊनी स्वप्ना येता जैसे होय. ज्याप्रमाणे पाठीवर काढलेले चित्र पाठीवर हात फिरवून पाहू लागले असता ते चित्र पुसून जाते, अथवा मीठ पाण्याने धुतले असता ते जसे नाहीसे होते, अथवा जागे होऊन स्वप्न पाहू गेले असता जसे ते नाहीसे होते. तैसे ज्ञानी जेने करिता ज्ञातव्याती पाहणे जाणता नाम जाणणे जाणावे उरे. त्याप्रमाणे ज्या ज्ञानाने विषय पाहू गेले असता तेथे जाणता अथवा जाणणे अथवा जाणावे ही उरत नाहीत. पैसोनी आठून लेनी न काढिते आपुले आईने का तरंग न घेपती पाणी गाळून जैसे. बुद्धिवान लोक जसे आपल्या बुद्धीने दागिने आठवून सोने काढीत नाहीत, तर मग दागिन्यांच्या रूपाने सोनेच आहे असे समजतात, अथवा शहाणे लोक लाटा गाळून त्यातील पाणी बाजूला काढून मग ते पाणी घेत नाहीत, तर लाटांच्या रूपाने देखील पाणीच आहे असे ते समजतात. तैशी जया ज्ञानाची हाता न लगेची दृश्य कथा ते ज्ञान जाण सर्वथा सात्विक का. त्याप्रमाणे ज्या ज्ञानाच्या हाताला ही दृश्याची गोष्ट लागतच नाही ते ज्ञान सर्व प्रकाराने सात्विक आहे अशी समज. आरिसा पाहू जाता कोडे जैसे पाहतेची कारिगे पुढे तैसे ज्ञेय लोटोनी पडे ज्ञाताची जे. कौतुकाने आरसा पाहावयास लागले असता पाहणार जसा प्रतिबिंबाच्या रूपाने समोर अनुभवास येतो, त्याप्रमाणे ज्ञानाच्या द्वारा ज्ञाता पाहू लागला की ज्ञेयाच्या रूपाने म्हणजे ज्ञेय दूर करून ज्ञाताच त्या जागी असल्याचे अनुभवास येते. पुढते तिची सात्विक ज्ञान जे मोक्षलक्ष्मीचे भुवन हे असो ऐक चिन्ह राजसाचे. असे जे तेच सात्विक ज्ञान होय तेच मोक्षलक्ष्मीचे मंदिर होय. हे सात्विक ज्ञानाचे वर्णन पुरे. आता पुढे राजस ज्ञानाचे लक्षण ऐकन. पृथक्त्वेन तू यज्ञानं नाना भावान पृथक विधान व्यक्ती सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानं विद्धि राजसम. पण ज्या ज्ञानाने सर्व भूतांच्या ठिकाणी हे भिन्न भिन्न प्रकारचे पदार्थ आहेत असा भेदकारक बोध होतो ते राजस ज्ञान होय असे जाण. तरी पार्था परियस ते ज्ञानगा राजस जे भेदाची कास धरून चाले. तर अर्जुन ऐक, जे ज्ञान द्वैताचा आश्रय धरून चालते ते ज्ञान राजस होय. विचित्रता भूतांची आपणातूनी ठिकरिया बहु चकै ज्ञातया आणली जैने. भूतांच्या विचित्रतेमुळे आपण स्वतः तुकडे तुकडे होऊन ज्या ज्ञानाने जीवाला बराच भ्रमिष्टपणा आणला. जैसे साचा रूपाड
घालोनी विसराचे कवाड, मग स्वप्नाचे काबाड वैरी निद्रा. ज्याप्रमाणे जागृतीतील आपल्या खऱ्या स्वरूपाच्या आड विसराचे दार लावून झोप ही स्वप्नाचे ओझे डोक्यावर ठेवते, तैसे स्वज्ञानाची पवळी बाहेरी मिथ्याची मही खळी, तीही अवस्थाची आवह्याळी दावी जे जीवा. त्याप्रमाणे जे ज्ञान आत्मज्ञानाच्या आवाराबाहेर आसार संसाराच्या मोकळ्या माळावर जागृती, स्वप्न व सुषुप्ती या तीन अवस्थांचे खेळ जीवांना दाखविते. अलंकारपणे झाकले बाळासूने का वाया गेले, तसे नामी रूपी दुरावले अद्वैत जया. अलंकार रूपाने असणारे सोने जसे मुलाला सोने वाटत नाही, त्याप्रमाणे नाम रूपांच्या योगाने ज्या ज्ञानाला ब्रह्म दिसत नाही. अवतरली गाडुगा घडा, पृथ्वी अनोळख झाली मुडा, वन्नी झाला कानडा दीपात्वासाठी. गाडगी व घागरी यांच्या रूपाला आलेली जी माती, तिची मूर्खाला जशी अनोळख झाली, अथवा दीपपणामुळे अग्नी जसा मूर्खाला दुर्बोध झाला, का वस्त्रपणाची नियारोपी मूर्खाप्रती तंतू हारपे, नाना मुग्धा पटू लोपे दावून चित्र. अथवा वस्त्रपणाच्या आरोपाने मूर्खाला जसा तंतू नाहीसा होतो, अथवा ज्याप्रमाणे कापड आपणावरील चित्र दाखवून मूर्खाच्या दृष्टीने आपण नाहीसे होते, म्हणजे त्या मूर्खास चित्र दिसते व कापड दिसत नाही, तैशी जया ज्ञाना जाणोनी भूत व्यक्ती भिन्ना ऐक्यबोधाची वासना निमोन गेली. त्याप्रमाणे ज्या ज्ञानाने प्राणीमात्रांचे आकार निरनिराळे आहेत असे समजल्यामुळे ज्या ज्ञानाची ऐक्यबोधाची कल्पना नाहीशी झालेली असते, मग इंधनी भेदला अनळू फुलावरी परिमळू, का जळभेदे सकळू चंद्रू जैसा. मग अनेक काष्टांनी जसा अग्नी भेदला जावा, अथवा अनेक फुलांनी जसा सुवास भेदला जावा, अथवा निरनिराळ्या लाटातील पाण्याने जसा चंद्र भेदला जावा, म्हणजे अग्नी, सुवास व चंद्र हे एकच असून जसे उपाधी भेदामुळे मूर्खाला ते अनेक वाटतात, तैसे पदार्थ भेद बहुवस जाणून लहान थोर वेश आंतले ते राजस ज्ञान येथ. त्याप्रमाणे पदार्थाचे अनेक प्रकार जाणून ते लहान थोर आकार बनले आहेत, हे जे अनेकत्वाला पावले आहे ते येथे राजस ज्ञान होय. आता तामस ज्ञानाचेही लक्षण सांगेन, ते चांगले जाणून घे. यत्युकृष्ण वदे कस्मिन् कार्य सक्तम हेतुकम, अथत्वार्थवदल्पंच तत्तामस मुदावृतम. पण एका कार्याच्या ठिकाणी पूर्णत्वाने तेच सार सर्वस्व समजून जडलेले प्रमाण रहित म्हणजे वेदबाह्य तत्वार्थ शून्य व क्षुद्र असे जे ज्ञान, त्याला तामस ज्ञान म्हणतात. तरी किरीटीचे ज्ञान हिंडे विधीचे निवस्त्रेहीन, श्रुती पाठमोरी नग्न म्हणून तया. तरी अर्जुना, जे ज्ञान विधीच्या वस्त्राने रहित असे नागवे हिंडते म्हणून सर्वांची माऊली जी श्रुती, तिने ज्या ज्ञानाचा अव्हेर केला आहे. येरी ही शास्त्र बटी करी, जे निंदेचे विटाळवरी बोळविले शे डोंगरी म्लेंच धर्माचा. श्रुतीच्या अनुरोधाने चालणाऱ्या इतरही शास्त्रांनी ज्या तामस ज्ञानाला ते निंदे आहे असा दोष देऊन म्लेंच धर्माच्या डोंगरावर घालून दिले आहे, म्हणजे ज्याला वाळीत टाकले आहे. जे गा ज्ञान ऐशे गुणग्रहे तामसे घेतले भोवे पिशे होवन्या. अर्जुना, जे ज्ञान तमोगुण रूपी पिशाच्याने पछाडल्यामुळे वेडे होऊन भ्रमण करते, जे सोयरिकी बाधू नेणे पदार्थी निषेधून मने निरोविले जैसे सुने शून्य ग्रामी.
ज्याप्रमाणे एखादे कुत्रे ओसाड गावात सोडलेले असावे, त्याप्रमाणे जे ज्ञान विषयोपभोगाकरिता नात्याची आडकाठी जाणत नाही व कोणताही पदार्थ निषिद्ध म्हणत नाही, तया तोंडी जे नाडळे का खाता जेने पोळे, त्याची एक वाळे येर घेण्याची. मग त्याच्या तोंडाच्या आटोक्यात जो पदार्थ सापडत नाही अथवा जो पदार्थ खाताना तोंड पोळते, त्याच एका पदार्थाचा ते त्याग करते, इतर सर्व पदार्थ घेतेच. पाहे सोने चुरिता उंदरू, न मने थरू विथरू, नेने मास खाईरू काळे गोरे. पहा की उंदीर म्हणजे लाखेचा डाग वगैरे लागलेले सोने चोरीत असताना चांगले वाईट म्हणत नाही, अथवा मांस खाणारा जसे काळे गोरे म्हणत नाही. नाना वना माझी बोहरी, कडसनी जेवी न करे, काजीत मेले न विचारी बैसता माशी. अथवा ज्याप्रमाणे रानामध्ये बनवा जळताना बरे वाईट अशी निवड करीत नाही, अथवा माशी पदार्थावर बसताना तो जिवंत का मेलेला आहे याचा विचार करीत नाही. आगा वांता का वाढिलिया, साजूक का सडलिया, विवेकू कावळया नाही जैसा. अरे अर्जुना, अन्न ओकलेले किंवा वाढलेले अथवा ताजे किंवा सडके हा विचार जसा कावळ्याला नाही, तैसे निषिद्ध सांडून द्यावे का विहित आदरे घ्यावे, हे विषयांचे निनावे नेनेची जे. त्याप्रमाणे निषिद्धाचा अत्यंत त्याग करावा अथवा विहिताचा आदराने स्वीकार करावा, हे विषयांच्या बाबतीत ते ज्ञान जाणतच नाही. जे तलू आडपडे, जे तुले आडपडे दिठी, ते तुले घे विषयाची साठी, मग ते श्री द्रव्य वाटी शिष्णोदरा. जेवढे डोळ्यासमोर येईल तेवढे भोगायचाच विषय आहे असे मानून त्याचा जे ज्ञान स्वीकार करते आणि मग ते मिळविलेले श्री व द्रव्ये शिष्णाकडे व पोटाकडे वाटून देते. तीर्था तीर्थई भाष, उदकी नाही सनोळख, तहान ओळे तिची सुख वाचून या. पाण्याने तहान भागेल ते सुख, यापेक्षा हे पाणी पवित्र अथवा हे पाणी अपवित्र अशी ही पाण्यासंबंधाने भाषा ज्याच्या ओळखीची नसते, तयाची परी खाद्या खाद्य, न मने निंद्या निंद्य, तोंडा आवडे ते मेद्य ऐसाची बोधू. त्याचप्रमाणे खाण्यास योग्य व अयोग्य, निंद्या निंद्य हे ते तामस ज्ञान म्हणत नाही. जे तोंडाला आवडेल ते पवित्र अशी त्या तामस ज्ञानाची समजूत असते. आणि श्रीजात तितुके त्वचेंद्रियेची ओळगे, ती विषयी सोयरिके एकची बोधू. आणि श्रीजात जेवढी आहे तेवढी त्वगेंद्रियाने ओळखते. श्री ही त्वगेंद्रियाचा भोग्य विषय आहे एवढेच समजते. आणि त्या श्री जातीशी संबंध करण्याविषयी ज्या तामस ज्ञानाची एकच समजूत असते. पै स्वार्थी जे उपकरे, तयाची नाम स्वैरे, देह संबंधून सरे जे ज्ञानी. जो आपल्या कामाच्या उपयोगी पडेल त्याचेच नाव नातलग, आणि ज्या तामस ज्ञानापाशी शरीराच्या नात्याची किंमत नसते. मृत्यूचे आगवेची अन्न, आगवेची आगी इंधन, तैसे जगची आपले धन तामस ज्ञाना. सर्व जगच मृत्यूचे अन्न आहे, सर्व पदार्थच अग्नीचे जळण आहेत. त्याप्रमाणे तामस ज्ञानाला सर्व जग आपले धन म्हणजे भोग्य आहे असे वाटते. ऐशेनी विश्वासकाळा, जेने विशोची मानिले केवळ, तया एक जाणे फळ देह भरण. अशा रीतीने सर्व विश्व हे केवळ भोग्य विषयच आहे असे तामस ज्ञान मानते व त्या तामस ज्ञानास देह भरण हेच एक फळ आहे असे समज. आकाश पतिता निरा,
जैसा सिंधूची एक थारा, तैसे कृत्य जात उदरा लागीची बुझे. आकाशातून पडलेल्या पाण्यास ज्याप्रमाणे एकच एक समुद्रच आश्रय असतो, त्याप्रमाणे ते तामस ज्ञान कर्म मात्र पोटाकरिताच आहे असे समजते. वाचूनी स्वर्ग नरकू आठी, तया हेतू प्रवृत्ती निवृत्ती, ये आघवीची राती जाणीवेची जे. याशिवाय स्वर्ग व नरक आहेत व त्यांना हेतू प्रवृत्ती व निवृत्ती आहेत. म्हणजे विविध कर्माकडे प्रवृत्ती असणे हा स्वर्गाला हेतू आहे व विहित कर्मापासून निवृत्ती हा नरकाला हेतू आहे. या सर्व ज्ञानाची ते तामस ज्ञान न रात्र आहे. म्हणजे काय, स्वर्ग व नरक या त्यांना हेतू प्रवृत्ती व निवृत्ती या विषयाचे तामस ज्ञानामध्ये पूर्ण अज्ञान असते. जे देह खंडा नामात्मा ईश्वर पाषाण प्रतिमा, या परोती प्रमा ढळून नेणे. कारण की हा 3.5 हात देह म्हणजेच आत्मा व पाषाणाची मूर्ती हाच ईश्वर होय. या पलीकडे तामस ज्ञानाची समजूत जात नाही. मनोनी पडिलेनी शरीरे, केले निशी आत्मा विसरे, मा भोगावया उरे कोण वेशे. म्हणून त्या तामस ज्ञानाची अशी समजूत असते की शरीर पडले असता केलेल्या कर्मासह आत्म्याचा ठाव ठिकाणा नाहीसा होतो. मग तो आत्मा कोणत्या रूपाने भोगावयास शिल्लक राहतो. ना विश्वरूपाता आहे तो भोगवी, हे जरी होय तरी देवची खाये विकोनिया. अथवा विचार करून कोणी असे म्हटले की ईश्वर आहे व तो केलेल्या कर्माचे फळ भोगावयास लावतो, तर तो तामस ज्ञानी तो मानलेले दगडाचे धातूचे देवच विकून खातो. गावीचे देवळेश्वर नियामकची होती साचारो, तरी देशीचे डोंगर उगे का असते. गावातील देवळातील देव जर खरोखर सृष्टीचे नियामक असतील तर देशातले डोंगर गुपचूप का राहतील. ऐसा विपाये देव मानिजे, तरी पाषाण मात्रोची जाणीजे, आणि आत्मा तव म्हणिजे देहातेची. कदाचित देव मानला तर याप्रमाणे तो देव म्हणजे फक्त दगडाची मूर्तीच समजतो आणि आत्मा तर देहालाच समजतो. ए रे पाप पुण्यादिके, ते आघवेची करोनी लटिके, हितमानी अग्निमुखे चरणे जे का. इतर जे पाप पुण्य वगैरे ते सर्वच खोटे करून जे पाप पुण्य बरे वाईट न म्हणता जो विषय पुढे येईल तो अग्निप्रमाणे सरसकट भोगणे हेच तो हित मानतो. जे चामाचे डोळे दाविती, जे इंद्रिय गोडी लाविते, त्याची साच हे प्रतीती फुडी जया. चमड्याचे डोळे जे दाखवितील म्हणजे स्थूल दृष्टीला जे दिसून येईल व इंद्रिय ज्याची गोडी लावतील तेच खरे, ही ज्याची पक्की खात्री असते. किंबहुना ऐशी प्रथा वाढते दे कशी, पार्था धुवाची वेली व्रथा आकाशी जैशी. अर्जुना, फार काय सांगावे, आकाशात धुराचा वेल जसा व्यर्थच वाढतो तसा हा व्यर्थच वाढत गेलेला अनुभव तुला आढळून येईल. कोरडाना ओला उपेगा आठी गेला, तो वाढूनी मोडला भेंडू जैसा. जो वाळलेला अथवा ओला उपयोगाला येत नाही असा जो भेंडाचा वृक्ष तो वाढून जसा व्यर्थ मोडून जावा. नाना उसांची कणसे का नपुसके मानुषे, बन लागले जैसे साबरीचे. अथवा उसाची कणसे अथवा नपुसक माणसे अथवा साबरीची झाडे ही जशी व्यर्थ असतात. ना तरी बाळकाचे मन का चोरा घरीचे धन, अथवा गळा स्तन शेळीचे. अथवा मुलाचे मन, लहान मुलाचे मन, अथवा चोराच्या घरचे द्रव्य, अथवा शेळीच्या गळ्याचे स्तन जसे निरुपयोगी असतात
तैसे जे वायाने ओसाळ दिसे जाणणे तया ते मी म्हणे तामोस ज्ञान. त्याप्रमाणे जे ज्ञान निरर्थक व स्वैर असे दिसते त्याला मी तामस ज्ञान म्हणतो. तेही ज्ञान या भाषा बोलिजे तो भाऊ ऐसा जात्यंधाचा का जैसा डोळा वाढू. त्या तामस ज्ञानासही ज्ञान असेच म्हणतात. त्यातील हेतू हा की जसा जन्मांधाचा डोळा मोठा म्हणावयाचा. का बदिराचे नीट कानो अपया नाम पानो तैशी आडनाव ज्ञान तामसा तया. अथवा बहिऱ्या मनुष्याचे जसे सरळ कान किंवा अपेयांना म्हणजे मध्याधिकांना जसे पान म्हणावयाचे त्याप्रमाणे त्या तामस ज्ञानाला ज्ञान हे केवळ आडनाव आहे. हे असो किती बोलावे तरी ऐसे जे देखावे ते ज्ञान नोहे जाणावे डोळसतम. ते राहू दे. आता आणखी या संबंधाने किती सांगावे. जर असे जे दृष्टीला पडेल ते ज्ञान नाही तर तो स्वच्छ तमोगुण आहे असे समजावे. एवं तेही गुणी भेदले यथा लक्षणी ज्ञान श्रोते शिरोमणी दाविले तुझ. हे श्रोत्यांच्या मुख्य अर्जुना याप्रमाणे 3 गुणांनी 3 प्रकारचे झालेले ज्ञान ज्याचे लक्षण असे लक्षण होते तशा लक्षणांनी तुला सांगितले. आता याची त्रिप्रकारा ज्ञानाचे नि धनुर्धरा प्रकाशी भूती गोचरा कर्तयाच्या क्रिया. अर्जुना आता या 3 प्रकारच्या ज्ञानाच्या प्रकाशाने कर्त्याच्या क्रिया गोचर होतात. म्हणून कर्म पैगा अनुसरे तीही भागा मोहरे झालिया ओघा पाणी जैसे. म्हणून एकच पाणी जसे निरनिराळ्या पात्रातून वाहणाऱ्या ओघाशी मिळाले की त्या त्या ओघासारखे बनते त्याप्रमाणे ज्ञानाच्या 3 प्रकारामुळे कर्म 3 प्रकाराचे होते. तेची ज्ञान त्रैवशे त्रिविध कर्म जे असे तीथ सात्विक तव ऐशे परिसाती. तेच 3 प्रकारच्या ज्ञानाच्या योगाने जे 3 प्रकारचे कर्म झालेले आहे त्यापैकी सात्विक कर्माचा प्रकार तर असा आहे तो सांगतो ते प्रथम ऐक. नियतम संगरहितम अराग द्वेषतः कृतम अफल प्रेप्सुना कर्म यत्तत् सात्विक मुच्यते. आसक्ती रहित प्रीती अथवा द्वेष यांनी वर्जित असे फलाकांक्षा न धरणाऱ्या मनुष्याने केलेले जे विहित कर्म त्याला सात्विक कर्म म्हणतात. तरे स्वाधिकाराचे नि मार्गे आले जे मानिले अंगे पतिव्रतेचे नि परिस्वंगे प्रिया ते जैसे. तरी पतिव्रतेच्या आलिंगनाने जसा नवऱ्याला संतोष होतो त्याप्रमाणे वर्णाश्रम धर्माच्या मार्गाने वाट्यास आलेले जे कर्म ते स्वभावताच संतोषाने केले जाते. सावळ्या अंगात चंदन प्रमादालोचनी अंजन जैशी तैशी अधिकाराशी मंडन नित्यपणे जे. सावळ्या अंगाला ज्याप्रमाणे चंदन भूषण असते तरुण स्त्रीच्या डोळ्यांना जसे अंजनाचे भूषण असते त्याप्रमाणे जे कर्म नित्य कर्तव्य असल्यामुळे अधिकाराला भूषण आहे ते नित्य कर्म भले होय नैमित्तिकी सावाईले सोनयाशी जोडले सौरभ्य जैसे. सोन्याला ज्याप्रमाणे सुगंध प्राप्त व्हावा त्याप्रमाणे त्या नित्य कर्माला नैमित्तिक कर्माची जोड मिळाली असता त्या नित्य कर्माला शोभा येते. आणि अंगाजीवाची संपत्ती वेंचोनी बाळाची करी पाळती परी जीवे उबगणे हे स्थिती न पाहे मायो. आणि शरीराचे व प्राणाचे सामर्थ्य खर्च करूनही आई मुलाचे पालन करते परंतु आईच्या जीवाला मुलाचे पालन करण्याचा केव्हाही कंटाळा येत नाही. तैसे सर्वस्वे कर्म अनुष्ठे
परिफळ न सुये दिठी उकिती क्रिया पैठी ब्रह्मीची करी. त्याप्रमाणे सर्व प्रकाराने कर्माचे अनुष्ठान करतो, परंतु फळावर लोभ दृष्टी ठेवीत नाही, तर एकंदर कर्म ब्रह्माच्या ठिकाणी अर्पण करतो. आणि प्रिय आलिया स्वभावे सबळ उरे वेचे ठावे नव्हे, तैसे सत्प्रसंगे करावे पारुषे जरी. प्रियकर मित्र वगैरे आला असता त्याच्या सन्मानार्थ आपल्या जवळील सर्व सामग्री खर्च झाली अथवा काही शिल्लक आहे याचे जसे स्वाभाविकच भान राहत नाही, त्याप्रमाणे एखादा योग्य प्रसंग म्हणजे सत्पुरुषाशी आत्मचर्चा करणे वगैरेचा प्रसंग प्राप्त झाला असता भान न राहून आपले नित्य कर्म करावयाचे जर राहिले, तरी अकरणाचे निखेदे द्वेषाते जीवे न बांधे जालियाचे नि आनंदे फुंजो नेने, तरी त्याच्या खेदाने मनाला वाईट वाटू देत नाही. अथवा नित्य कर्म जर त्याच्या हातून यथासंग झाले तर त्याच्या आनंदाने अभिमान मिरविण्याचे जाणत नाही. ऐशे ऐशिया हातवटिया कर्म निफजे जे धनंजया जान सात्विक ही तया गुण नामगा. अर्जुना, अशा हातवटीने जे कर्म घडते त्याला सात्विक कर्म हे त्याच्या गुणावरून आलेले नाव आहे असे समज. ययावरी राजसाचे लक्षण सांगिजेल साचे न करी अवधानाचे वाणे पण. यानंतर राजस कर्माचे खरोखर लक्षण सांगण्यात येईल, तर तू लक्ष देण्याच्या कामी कसूर करू नकोस. यत्युकामेप्सुना कर्म साहंकारेण वा पुनः क्रियते बहुलायासन तद्राजसमुदाहृतम. फलेच्छा धरून अथवा अहंकारपूर्वक मनुष्याकडून जे मोठ्या प्रयासाने कर्म केले जाते त्याला राजस कर्म म्हणतात. घरी माता पितरा धड बोली नाही संसारा येर विश्वभरी आदरा मूर्खू जैसा. तर जसा एखादा मूर्ख मनुष्य खरी आई बापाशी व्यवहारात नीट बोलत देखील नाही, परंतु जगातील इतर माणसांशी मात्र प्रेमाने वागतो. का तुळशीची या झाडा दुरुनी न घापे शिंतोडा, द्राक्षीची या तरी बुडा दुधची लाविजे. अथवा तुळशीच्या झाडाला दुरून पाण्याचा शिंतोडा घालीत नाही आणि द्राक्षाच्या बुडाला तर रोज दूधच लुटीत असतो. तैसे नित्य नैमित्तिके कर्मे जे आवश्यके तयाचे विशी न शके बैठला उठू. त्याप्रमाणे नित्य नैमित्तिक कर्मे जो अवश्य आचरणीय आहेत ती करण्याकरिता बसलेला उठू देखील शकत नाही. एरा काम्याचे नितरी नावे देह सर्वस्व आगवे वेचिताही न म्हणवे बहु वैशे. इतर काम्य कर्माच्या नावाने तर धन देह वगैरे सर्व खर्च करीत असतानाही आपण फार खर्च केला असे त्याला वाटत नाही. आगा देवडी वाढी लाईजे तेथ मूल देता न धाईजे, पेरिता पुरे न मनिजे बीज जेवी. अरे अर्जुना, जेथे वाढी दिडीची प्राप्ती होते तेथे द्रव्य देताना तृप्ती होत नाही, अथवा ज्याप्रमाणे बीज पेरीत असताना ते पुरे म्हणवत नाही. का परिसो झालिया हाती लोहा लागे सर्व संपत्ती, वेचू करिता ये उन्नती साधकू जैसा. अथवा परीस हाती आल्यावर लोखंड विकत घेण्याकरिता सर्व संपत्ती खर्च करताना जसा साधकास म्हणजे धनाच्या मागे लागणाऱ्यास उत्साह वाटत असतो, तैशी फळे देखोनी पुढे काम्य कर्मे दुवाडे करी परी ते थोकडे केले ही माने. त्याप्रमाणे पुढे प्राप्त होणारी कर्माची फळे पाहून कठीण अशी काम्य कर्मे करतो, परंतु ते केलेलेही अगदीच थोडे झाले असे समजतो. तेने फळ कामुके
यथाविधी नेटके काम्य कीजे तितुके क्रिया जातो. त्या फळाची इच्छा करणाऱ्याकडून जितकी म्हणून काम्य कर्मे आहेत तितकी शास्त्राने सांगितलेल्या विधीप्रमाणे बरोबर केली जातात. आणि तयाही केलियाचे तोंडी लावी दौंडीचे कर्मी या नाव पाठाचे वाणे सारी. आणि ते काम्य कर्म केल्याचेही तो लोकात दौंडी देऊन प्रसिद्ध करतो. ते असे की मी अमुक कर्म केले अशा या नावाचा सारखा उच्चार करून संपवून टाकतो. तैसा भरे कर्माहंकारू मग पिता अथवा गुरु तेन मनी काळ जरू औषध जैसे. तसा त्याला मी कर्म करणारा असा गर्व चढतो. मग बाप अथवा गुरु यांना तो मानित नाही, ज्याप्रमाणे काळज्वर औषधाला मानित नाही. तैसेनी साहंकारे फळाभिलाषिये नरे की जे गा आदरे जे जे काही. तसा त्या अहंकाराच्या फळाची इच्छा करणारा मनुष्य जे जे काही आदराने करतो. परे तेही करणी बहु असा वळघोनी करी सायाचा जीवनो पावू का जैसा कोल्हाटियांचा. परंतु त्याग करण्यात सुद्धा ज्याप्रमाणे कोल्हाट्यांचा पोट भरण्याचा धंदा असतो त्याप्रमाणे थोड्या फायद्याकरिता जीवापाड कष्ट करतो. एका कणाला गे उंदिरू आसका उपसे डोंगरू का शेवाळू देशे दरदुरू समुद्रू डहुळी. धान्याच्या एका दाण्याकरिता उंदीर जसा सर्व डोंगर पोखरतो अथवा शेवाळाच्या हेतूने बिडूक जसा समुद्र ढवळतो. पाहे भिके परते न लाहे तरी गारुडी सापू आहे काय किजे शिनूची होये गुडू एका. पहा की भिके पलीकडे काही प्राप्ती होत नाही तरी गारुडी साप वागवितो. काय करावे, एखाद्याला कष्टच गोड वाटतात. हे असो परमाणूचे निलाभे पाताळ लंगिती ओळंबे तैसे स्वर्ग सुख लोभे विचंबने जे. ते राहू दे, परमाणूच्या लाभाकरिता ज्याप्रमाणे वाळवी पाताळाची उल्लंघन करते त्याप्रमाणे स्वर्ग सुखाच्या लोभाने एक सारखे जे श्रम करणे ते काम्य कर्म सक्लेशो जाणावे थराजसो. आता चिन्ह परिस तामसाचे. ते त्रासाने भरलेले काम्य कर्म हे येथे राजस कर्म असे समजावे. आता तामस कर्माचे लक्षण ऐक. अनुबंधम क्षयम हिंसा मनवेक्ष च पौरुषम मोहादारभ्यते कर्म यतत् तामसमुच्यते. भावी परिणाम, नाश, प्राणपीडा आणि आपले कर्म करण्याचे सामर्थ्य यांच्याकडे लक्ष न देऊन अविचाराने ज्या कर्माला आरंभ करण्यात येतो त्याला तामस कर्म म्हणतात. तरी ते गा तामस कर्म जे निंदेचे काळे धाम निषेधाचे जन्म साच जेणे. तरी जे निंदेचे दोष असणारे वस्तिस्थान आहे व ज्यामुळे निषिद्ध कर्माचे जन्म सफल झाले आहेत अर्जुना ते तामस कर्म होय. जे निपजविला पाठी काहीच न दिसे दिठी रेग काढलिया पोटी तोयाचा जेवी. जे तामस कर्म उत्पन्न झाल्यानंतर पाण्यावर रेग काढली असता जसे काही दिसत नाही तसे ज्याचे फल दृष्टीला काहीच दिसत नाही. का कांजी घुसळली या का सार खरू फुंकलिया काही न दिशे गाळिल्या गवाळू घाना. अथवा टाकावरची निवळी घुसळली असता किंवा विझलेल्या कोळशावर फुंकर घातली असता किंवा पाण्यामध्ये वाळू गाळले असता काहीच निष्पन्न झालेले दिसत नाही. नाना उपनिलिया भूस का विंदिलिया आकाशो नाना मांडिलिया पाशो वारयाशी. अथवा भूस वाऱ्यावर धरणे
अथवा आकाशाचे बाणाने भेदन करणे अथवा वाऱ्याला धरण्याकरिता फास लावणे, हे आगवेची जैसे वांझे होऊन नाशी, जे केल्या पाठी तैसे वायाची जायो. हे सर्वच जसे निष्फळ होऊन व्यर्थ जाते, त्याप्रमाणे जे तामस कर्म केल्यावर वायात जाते. हे रवी नर देहाही एवढे धन आटती पडे, जे निफजविता मोडे जगाचे सुख. एरवी तामस कर्म करण्यात नरदेहा एवढे धनही खर्ची पडते व जे करीत असता जगाच्या सुखाचा बिघाड होतो. जैसा कमळवनी फासू काढिलिया कांटसू, आपण झिजे नाशू कमळा करी. ज्याप्रमाणे कमळाच्या वनावरून काट्याचा फास उडून नेला असता, तो फास आपण स्वतः झिजतो व कमळाचा नाश करतो. का आपण अंगे जळे आणि नागवे जगाचे डोळे, पतंगू जैसा असळे दीपाचेनी. अथवा दिव्याच्या द्वेषाने पतंग ज्याप्रमाणे दिव्यावर उडी टाकून आपण स्वतः जळतो व लोकांच्या डोळ्यांना अंधार करतो, म्हणजे दिवा विजला की अंधार होतो. तैसे सर्वस्व वाया जावो, वरे देहाही होय घावो, परी पुढीला आपावो निपज विजे जेने. त्याप्रमाणे सर्वस्वाचाही नाश झाला तरी चालेल आणि शिवाय स्वतःच्या देहालाही झाली तरी बेहतर, परंतु ज्याच्या योगाने दुसऱ्यास उपाय उत्पन्न होतो. मासे आपण याते गिळवे, परी पुढीला वांती शिनवी, ते कश्मळ आठवी आचरण जे. माशी आपल्या स्वतःला गिळविते, परंतु दुसऱ्याला म्हणजे माशी गिळणाऱ्याला ओकारीने शिनविते. त्या माशीच्या घाणेरड्या कृत्याची जे तामस कर्म आठवण करून देते. ते हे करावया दोषे, मज सामर्थ्य असे की नशे, ही पुढील तैसे न पाहता करी. तेही करण्याकरता मला सामर्थ्य आहे की नाही हा पुढील विचार तर करावा, पण तसे काही न पाहता तो कर्म करतो. केवडा माझा उवावो, करिता कोण प्रस्तावो, केली ही आवो काय येथ. माझे सामर्थ्य केवढे आहे, कर्म करीत असताना प्रसंग कोणता आहे आणि कर्म केल्यावरही येथे काय प्राप्ती आहे. ये जाणीवेची सोये, अविवेकाचे निपाये, पुसोनिया होय साठोपकर्मी. या विचाराचा मार्ग अविवेकाच्या पायाने पुसून मी हे कर्म करणार, अशा अभिमानाने कर्म करण्यास उद्युक्त होतो. आपुला वसोटा जाळूनी, बिसाटे जैसा वन्य, का स्वमर्यादा गिळूनी सिंधुठी. आपला आश्रय जाळून जसा अग्नी फैलवावा अथवा आपल्या मर्यादेची उल्लंघन करून समुद्र जसा खवळावा. मग नेने बहु थोडे, न पाहे मागे पुढे, मार्गा मार्ग एक वडे करीत चाले. मग तो अग्नी अथवा समुद्र थोडे फार जाणत नाही व मागे पुढे पाहत नाही, मार्ग व मार्ग एकवट करीत चालतो. तैसे कृत्य सरकटित, आपपर नुरवित कर्म होयते निश्चित तामस जाण. त्याप्रमाणे करण्यास योग्य व अयोग्य असे कर्म रगडीत आपले व परके यांचा विचार न करता जे कर्म होते ते खरोखर तामस कर्म आहे असे समज. ऐसे गुणत्रय भिन्ना कर्माची गा अर्जुना, ही केली विवंचना उपपत्तीशी. अर्जुना, 3 भिन्न गुणामुळे 3 भिन्न प्रकारच्या झालेल्या कर्माचे असे हे उपपत्ती सहित विवेचन केले. आता याची कर्मा भजता, कर्माभिमानी या करता, तू जीवू ही त्रिविधता पातलाशे. आता याच कर्माचे आचरण करीत असताना कर्माभिमानी करता जो जीव तो देखील 3 प्रकारचा झाला.
चतुराश्रम वशे एको पुरुषु चतुर्धा दिशे कर्तया त्रैविद्य तैशी कर्म भेदे. ज्याप्रमाणे ब्रह्मचर्यादी 4 आश्रमांच्या योगाने एक पुरुष 4 प्रकारचा दिसतो, त्याप्रमाणे कर्माच्या 3 प्रकारामुळे कर्ता 3 प्रकारचा झाला आहे. परे तेही यातो सात्विक तव प्रस्तुतो सांगेन दत्तचित्तो आकर्णितो. परंतु त्या तिही पैकी आता तर सात्विक करता तुला सांगेन, तू लक्ष देऊन ऐक. मुक्त संगोन हमवादी धृतुत्साह समन्वितः सिद्ध सिद्धोर निर्विकारक करता सात्विक उच्यते. आसक्ती रहित, अहंकार रहित, धैर्य व उत्साह यांनी युक्त, कर्माची सिद्धी अथवा असिद्धी या संबंधाने विकार रहित अशा कर्त्याला सात्विक करता म्हणतात. तरी फळोद्देशे सांडिलिया वाढीती जेवी सरळिया शाखा का चंदनाच्या 52. तर ज्याप्रमाणे 52 नामक चंदनाच्या फांद्या फळाची इच्छा टाकून नीट वाढतात, कान फळताही सार्थका जैशिया नागलतिका तैशिया करी नित्याधिका क्रिया जो का. अथवा ज्याप्रमाणे नागवेलीस फळे न येतात त्या सफळ आहेत, त्याप्रमाणे जो फलेच्छा टाकून नित्याधिक कर्मे करतो. परे फल शून्यता नाही तया विफळता पै फळाशीची पांडुसुता फळे काहीशी. परंतु त्याच्या नित्याधिक कर्मांना मुळीच फळ नाही असे नाही, अथवा त्या नित्याधिक कर्माचे फळ व्यर्थ जाते असे नाही, तर ती नित्याधिक कर्मे स्वभावताच फलरूप आहेत. अर्जुना, फळालाच फळे कसली. आणि आदरे करी बहुवसे परे करता मी हे नुमसे वर्षा काळीचे जैसे मेघवृंद. आणि नित्याधिक कर्मे फार आदराने करतो, परंतु ज्याप्रमाणे वर्षा ऋतूतील ढग गडबड अथवा गर्जना करीत नाहीत, त्याप्रमाणे तो मी नित्याधिक कर्मे केली असे कर्माचा अभिमान घेऊन बोलत नाही. देवीची परमात्मलिंगा समर्पावया जोगा कर्मकलाप उपैगा निपजावया. त्याचप्रमाणे परमात्म्याच्या प्रतिमेला आपण करण्यास योग्य असा कर्माचा समुदाय उत्पन्न होण्याकरिता तया काळाते नुलंघने देश शुद्धी ही साधने का शास्त्रांचा वाती पाने क्रिया निर्णयो. त्या नित्यानित्य कर्मांना जो योग्य काल असेल त्याचे उल्लंघन न करणे व त्या कर्मांना जे शुद्ध स्थळ पाहिजे असे साधने आणि कर्मांचा निर्णय शास्त्राच्या दृष्टीने पाहणे. वृत्ती करणे एकवेळा चित्त जावो न देणे फळा नियमांची साखळा वाहने हण. कर्मा वाचून दुसरीकडे वृत्ती जाऊ न देणे, कर्माच्या फलाकडे मनाला जाऊ न देणे व कर्माचरणा संबंधाने शास्त्रांनी घालून दिलेली नियमरूपी बंधने पाळणे. हा निरोधू सहावया लागे धैर्याची चांग चांगी चिंतवनी जिती अंगी वाहे जो का. हा निग्रह सहन करण्याकरिता चांगल्या सर्वोत्कृष्ट धैर्याची जागती चिंता जो मनात बाळगतो. आणि आत्मयाची आवडी कर्मे करिता वरपडी देह सुखाची परवडी येवोन लाहे. आणि आत्मप्राप्तीच्या प्रेमाने विहित कर्मे करणे प्राप्त झाले असता तो देह सुखाची पर्वा करीत नाही. ऐसा निद्रा दुरावे क्षुधानो बाणवे सुरवाडून पावे अंगाचा ठावो. याप्रमाणे नित्याधिक कर्मे करीत असता जशी त्याची निद्रा दुरावते, भुकेची आठवण होत नाही व सुखाची त्याच्या शरीराला भेट होत नाही, तव अधिकाधिक उत्साह धरी आगळिक सोने जैसे तुक तुटलिया कशी. ज्याप्रमाणे सोने अग्नीत तापिले असता वजनात कमी झाले तरी कसात वाढते, त्याप्रमाणे कर्म करण्यात त्याचा उत्साह
अधिक वाढतो. जरी आवडी आथी साचो तरी जीवितही सलंच, आगी घालिता रोमांचो देखिजती सतीये. स्त्रीचे तर जर पतीवर खरे प्रेम असेल तर पतीच्या मरणानंतर जिवंत राहणे तिला लाजिरवाणे वाटते. म्हणून पती मृत झाला असता सती जाणाऱ्या पतिव्रतेच्या अंगावर अग्नीत उडी घालीत असताना भीतींचे रोमांच दृष्टीस पडतील काय. मा आत्मया एवढी या प्रिया वालवेला जो धनंजया, देहची सिद्धता तया काय खेदू होईल. अर्जुना, तर मग आत्म्या एवढ्या अत्यंत प्रिय वस्तूवर ज्याचे प्रेम बसले आहे त्या आत्म्याच्या प्राप्तीकरिता कर्म करीत असताना जरी त्याच्या देहाला सुद्धा कितीही दुःख होत असले तरी त्यास त्याचा खेद होईल काय. म्हणून विषय सुरवाडू तुटे, जव जव देह बुद्धी आटे, तव तव आनंदू दुनवटे कर्मी जया. म्हणून जो जो विषय सुख कमी होईल व देहांकार नाहीसा होईल तो तो कर्मे करण्यात ज्याचा आनंद दुप्पट वाढतो. ऐसेनी जो कर्म करी आणि कोणे एके अवसरी, ते ठाकी ऐशी परी वाहे जरी. अशा रीतीने जो कर्मे करतो आणि एखाद्या वेळी ते कर्म करणे बंद पडण्याचा प्रसंग आला तरी कडाडी मोडी जय गाडा, तो आपण पेन मनी अवघडा, तैसा ठाकलेनी थोडा नोहे जो का. तर जेव्हा एखादा गाडा झपाट्याच्या वेगात कड्यावरून खाली येताना मोडतो तेव्हा तो गाडा जसा आपणावर कठीण प्रसंग आला अशी मानित नाही, त्याप्रमाणे कर्मे करीत असताना जरी कर्मे करणे बंद पडले तरी जो संकुचित होत नाही ना, तरी आदरिले अव्यंग सिद्धी गेले तरी तेही जिंतिले मिरवून येणे. अथवा आरंभिलेले कर्म जर पूर्णपणे सिद्धीस गेले तर तोही आपण एक मोठा जय मिळविला असे मिरवावयाचे तो जाणत नाही. या खुना कर्म करिता देखिजे जो पंडुसुता, तया ते मनिपे तत्वता सात्विको करता. अर्जुना, अशा खुनेने जो कर्म करताना दिसतो त्याला खरोखर सात्विक करता असे म्हणावे. अर्जुना, आता या राजस करता ओळखण्याची खून अशी आहे की जगातील सर्व अभिलाषांचे तो आश्रयस्थान झालेला असतो. आता राजशेया करतेया ओळखणे हे धनंजया, जे अभिलाषा जगाची आवसोटा तो. रागे कर्म फल प्रेप्सुर लुब्धो हिंसात्मको शुचि, हर्ष शोकान्विता करता राजस परिकीर्तितः. अभिलाषी, कर्मफलाची इच्छा करणारा, लोभी, दुसऱ्याला पीडा देणारा, बाह्य व अंतरशुद्धी विरहित, यशापयशामुळे हर्ष व शोक यांनी युक्त अशा कर्त्याला राजस करता म्हणतात. जैसा गावीच्या कश्मळा उकरडा होय एक वेळा, का स्मशानी अमंगळा आघवी याची. ज्याप्रमाणे गावातील कचरा वगैरे सर्व घाणीला एकत्र होण्याला उकिरडा ही जागा असते, अथवा स्मशानात जसे सर्व अमंगळ पदार्थ एकत्र झालेले असतात, त्यापरी जो अशेषा विश्वाची अभिलाषा पाय पाखाळनिया देखा घरटा झाला, त्याप्रमाणे जो सर्व जगातील हवेला पाय धुण्याचे ठिकाण झालेला आहे पहा. म्हणून फळाचा लागू देखीजिये असलगू, तिये कर्मी चांगू रोहो मांडे. म्हणून ज्या कर्मामध्ये सोप्या रीतीने फळ मिळण्याची शक्यता दिसते त्या कर्माच्या ठिकाणी आदराने आरंभ करतो. आणि आपण झाली जोडी उपखो निधी कवडी, क्षणा क्षणा कुरुंडी जीवाची करी. आणि मग आपण मिळविलेल्या द्रव्यापैकी एक कवडी सुद्धा खर्च होऊ देत नाही आणि क्षणोक्षणी त्या द्रव्यावरून आपला जीव वाळून टाकतो. कृपणो चित्ती ठेवा फुला,
तैसा दक्षू पराविया मोला बकू जैसा खुतला माशे याशी. कृपण जसा आपल्या ठेव्याविषयी मनामध्ये सावध असतो अथवा ज्याप्रमाणे बगळा माशा करिता ध्यान धरून तटस्थ बसतो, त्याप्रमाणे राजस करता दुसऱ्याच्या मौल्यवान वस्तूच्या ठिकाणी दक्ष राहतो. आणि गोवी गेलिया जवळी झगटलिया अंग फाळी फळेया तू पोळी बोरांटी जैशी. ज्याप्रमाणे आंबट बोरीच्या झाडाजवळून गेले असता ते झाड जवळून जाणाऱ्यास गुंतविते व जर त्या झाडाला अंग घासले तर घासणाराची कातडी फाटते व क्वचित त्याला फळे आली तर ती इतकी आंबट असतात की खाल्ली तरी जिभेला पोळतात. तैशी मने वाचा काये भलतया दुखवितो जाये स्वार्थू साधितान पाही पराची हित. त्याप्रमाणे शरीराचे वाटेल त्याला दुखवितच जातो व जो आपला स्वार्थ साधित असता दुसऱ्याचे हित पाहत नाही. तेवीचा अंगे कर्मी आचरणे नोहे क्षमी न निघे मनोधर्मी आरोचकू. त्याप्रमाणे आरंभिलेले कार्य शेवटापर्यंत पार पाडण्यात तो शरीराने अथवा आचरणाने समर्थ नसतो तरी त्या कर्मसंबंधाने त्याच्या मनात अरुची उत्पन्न होत नाही. कणकाची फळा आतू माझ बाहेरी मवळा तैसा सबाय दुबळा सुचित्वे जो. ज्याप्रमाणे धोत्र्याच्या फळाला आत कैफ असणाऱ्या बिया असतात व बाहेर काटे असतात, त्याप्रमाणे जो आत बाहेर पवित्रपणाच्या बाबतीत दरिद्री असतो. आणि कर्मजात केलिया फळ लाये जरी धनंजया तरी हरिके जगाया वाकुलिया वाये. आणि अर्जुना, कर्मे केल्यावर जर त्यास फलित इच्छित फल प्राप्त झाले तर आनंदाने तो या जगास वेडावून दाखवितो. अथवा जे आदरिले हीन फळ होय केले तरी शोके जेन तेने जिंतिले धिक्कारो लागे. अथवा आरंभिलेले कर्म जर निष्फळ झाले तर त्या शोकाने ग्रस्त होऊन त्या कर्माचा धिक्कार करावयास लागतो. कर्मी राहाटी ऐशी जयाती होती देखशी तोची जाण त्रिशुद्धीशी राजस करता. ज्याची कर्माच्या ठिकाणी अशी वागणूक पाशील तो राजस करता होय असे पक्के समज. आता या पाठी येरू जो कुकर्माचा गुरु तोही करू गोचरू तामस करता. आता यानंतर दुसरा जो कुकर्माचे केवळ शेत असा तामस करता तोही स्पष्ट सांगू. अयुक्त प्राकृत स्तब्ध शठो नैष्कृतिको लसः विषादी दीर्घसूत्री च करता तामस उच्यते. नियमरहित शास्त्र संस्कार रहित बुद्धीचा, कोणापुढे नम्र न होणारा, कपटी, दुसऱ्याचे बरे वाईट ज्याला पाहवत नाही असा, आळसी, सदा असंतुष्ट, दीर्घसूत्री अशा कर्त्याला तामस करता म्हणतात. तरी मी लागलिया कैसे पुढील जळत अशी जे निजे हुताशी ज्या परी. तर आपला संबंध झाला असता दुसरा पदार्थ कसा जळतो हे ज्याप्रमाणे अग्नीला समजत नाही. पै शस्त्री मियाती कटे निजे कैसे निवटे का निजे काळ कुठे आपुले केले. आपल्याकडून दुसऱ्याचा जीव कसा घेतला जातो त्याची तीक्ष्ण शस्त्राला खबरही नसते अथवा आपल्या परिणामाची काळकूट विषाला कल्पना नसते. तैसा पुढीलया आपुलया घातू करीत धनंजया आदरी ओखटिया क्रिया जो का. अर्जुना, त्याप्रमाणे ज्या क्रिया दुसऱ्याचा व आपला घात करणाऱ्या असतील त्या वाईट क्रिया करण्यास तो आरंभ करतो. तिया करिता ही वेळी काय झाली ही न सांभाळी चळला वायू वाहुटळी चेष्टे तैसा. त्या क्रिया करते वेळी सुद्धा त्याचा परिणाम काय झाला याविषयी सावधपणा ठेवीत नाही. वावटळीत सुटलेला वारा जसा हवा तिकडे भटकतो त्याप्रमाणे
भडकतो त्याप्रमाणे तो स्वैर रीतीने वागतो. पै कर्णिया आणि जया मिळू नाही धनंजया, तो पाहुनी पिशेया कैची त्राय. अर्जुना, त्या तामसकर्त्याचा व त्याच्या क्रियांचा काही मेळ नसतो. तो तामसकर्ता पाहिला असता त्याच्या पुढे वेड्याची किंमत काय. आणि इंद्रियाची उइरली चरुणी राखे जो जियाले, बैला तळी लागली गुचिड जैसे. आणि ज्याप्रमाणे बैलाच्या खाली गुचिड लागलेले असतात त्याप्रमाणे इंद्रियांना प्राप्त झालेल्या विषयाचे सेवन करून जो आपला जीवित राखतो. हांस या रुदना वेळू नेनता दरी बाळू, रहाटी श्रंखळू तया परी. ज्याप्रमाणे मूल हे योग्यायोग्य वेळ न जाणता हसण्याला किंवा रडण्याला आरंभ करते, त्याप्रमाणे जो स्वैर वागतो, जो प्रकृती अंतलेपणे कृत्याकृत्य स्वादून येणे फुगे केले धालेपणे उकरडा जैसा. जो प्रकृतीच्या स्वाधीन झाल्यामुळे करण्यास योग्य काय व अयोग्य काय हा भेद जाणत नाही व उकिरडा जसा केराने फुगतो तसा तो आपल्या स्वैराचाराने तृप्त होऊन फुगतो. मनोनी मान्याची निनावे ईश्वरा ही परी न खालवी, स्तब्धपणे न मनवे डोंगराशी. म्हणून मान्य पुरुषांना मान द्यावा हा जरी सर्वसाधारण नियम आहे, परंतु हा तामसकर्ता मान देण्याच्या बाबतीत ईश्वरा पुढेही लवत नाही आणि न बोलण्याच्या बाबतीत डोंगराचीही ज्याच्याप्रमाणे किंमत नाही. आणि मन जयाची कलाली राटी फुडी चोरिली दिठी कीरती उली पन्यांगणीची. आणि ज्याचे मन कपटी असते व ज्याची वागणूक पक्की चोरटी असते व ज्याची दृष्टी खरोखर वेशेच्या दृष्टीप्रमाणे कपटी प्रेमाने युक्त असते, किंबहुना कपटाची देहची वळले तयाची, ते जिने की जुवाराची टिटे घर. फार काय सांगावे, त्याचा देहच कपटाचा बनविलेला असतो. त्याचे जगणे म्हणजे धूत कर्माच्या तिवाठ्यावरचे घरच असते. नो हे तयाचा प्रादुर्भाव तो साभिलाष भिल्लांचा गाऊ, म्हणून नये येऊ जाऊ तया वाटा. त्याचा तो अवतार म्हणजे अभिलाषेने भरलेल्या लुटारू भिल्लांचे प्रत्यक्ष वस्तीस्थानच नव्हे काय, म्हणून त्या रस्त्याने जाऊ येऊ नये. आणि अनेकांचे निके केले विरू होय जया आले, जैसे आपेय पया मिनली लवण करी. आणि दुसऱ्याचे बरे झालेले पाहून ज्याला आपणावर काही संकट कोसळले असे वाटते, ज्याप्रमाणे दुधाशी मीठ मिसळले असता दुधास पिण्याला अयोग्य करते, काही व ऐसा पदार्थ घातला आगे आतो, तेची क्षणी धडाडी तू अग्नी होय. आता थंड असा पदार्थ अग्नीत घातला तर तो तत्क्षणीच धडधडीत अग्नी होतो. नाना सुद्रवे गोमटी झालिया शरीरी पैठी होऊन ठाती किरीटी मळूची जेवी. अथवा अर्जुना, चांगले पदार्थ पोटामध्ये गेले असता त्यांचा ज्याप्रमाणे नरकच होऊन राहतो, तैसे पुढीलाचे बरवे जयाचा भीतरी पावे, आणि विरुद्धची आगवे हो निगे. त्याप्रमाणे दुसऱ्याचे बरे झालेले ज्याला कळले की तत्क्षणीच ते सर्व विपरीत बनून बाहेर येते. जो गुण घेते दोष अमृताचे करी विष, दूध पाजलिया देख व्याळू जैसा. पहा, ज्याप्रमाणे सर्पाला दूध पाजले असता तो सर्व दुधाचे विष करतो, त्याप्रमाणे जो दुसऱ्याच्या गुणांना नावे ठेवितो. आणि ऐके जियावे जेने परत्रासाच यावे, ते उचित कृत्य पावे अवसरी जे. आणि ज्या योगाने इहलोकी सुखाने जगणे होईल व खरोखर परलोकी गती मिळेल असे योग्य कर्म करण्याचा प्रसंग ज्यावेळी येतो, तेव्हा तया आपैशी
निद्राई ठेविली ऐशी दुर्व्यवहारी जैशी विटाळी लोटे. त्या वेळेला तर त्याला झोप कशी ठेवल्यासारखी आपोआप येते आणि दुष्ट कर्म करण्याचा प्रसंग आला की तीच झोप विटाळशी श्री विटाळामुळे जशी दूर राहते तशी त्या सोडून दूर राहते. पै द्राक्षरसा आम्ररसा वेळे तोंडसडे वायसा का डोळे फुटते दिवसा डुडुळाचे. ज्याप्रमाणे द्राक्षांचा व आंब्याचा उपभोग घेण्याच्या वेळेला कावळ्याचे तोंड सडते अथवा घुबडाचे डोळे जसे दिवसा फुटतात तैसा कल्याण काळू पाहे तैतया ते आळसू खाये ना प्रमादी तरी होये तो म्हणे तैसे. त्याप्रमाणे कल्याणाची वेळ आली असता त्या आळस ग्रासून टाकतो आणि उलट चूक घडण्याच्या वेळी तो म्हणेल तसे होते. म्हणजे प्रमाद करताना त्याच्या अंगातील आळस जाऊन त्यास अधिक स्फुरण येते. जेवीचे सागराचा पोटी जळे अखंड आगीठी तैसा विषादू वाहे गाठी जीवाची. ज्याप्रमाणे समुद्राच्या पोटात वडवाग्नी अखंड जळत असतो त्याप्रमाणे जो अंतःकरणात खेद अखंड वाहतो. लेंडोरा आगे धुमावधी का आपानांगी दुर्गंधी तैसा जो जीवितावधी विषादे केला. ज्याप्रमाणे लेंड्याच्या विस्तवात शेवटपर्यंत धूर असतो अथवा अधोद्वारा वाटे येणाऱ्या वायूच्या अंगात जशी दुर्गंधी असते त्याप्रमाणे जो मरेपर्यंत खेदाने ग्रासलेला असतो. आणि कल्पांताच्या पारा वेगळी ही जो विरा सूत्रधरी व्यापारा साभिलाषा. हे विरा अर्जुना, तो कल्पाच्या अंतानंतरही फलप्राप्ती व्हावी अशा इच्छेने व्यापाराचे धोरण बांधतो. आगा जगा ही परोती शुचावाही पै चित्ती करिता विशी हाती तृणही न लगे. अरे जगाच्या पलीकडच्या गोष्टीविषयी अंतःकरणात चिंता वाहतो पण अशी चिंता करीत असता ज्या विषयी चिंता करतो त्यापैकी त्याला गवताच्या काडीचाही लाभ होत नाही. ऐसा जो लोका तो पापपुंजो मूर्तो देखसी तो अव्याहतो तामसू करता. असा जो लोकांमध्ये पापाची मूर्तिमान राशी आहे असे तू पाहशील तो निर्विवाद तामस करता होय. एवं कर्म करता ज्ञानो या तिहीचे त्रिदा चिन्ह दाविले तुझ सुजन चक्रवर्ती. हे सुजनांच्या राजा अर्जुना, याप्रमाणे तुला कर्म करता व ज्ञान या तिहीचे 3 प्रकारचे लक्षण स्पष्टपणाने सांगितले. बुद्धेर्भेदम धृतेश्चैव गुणतस्त्रिविधम शृणु प्रोच्यमानमशेषेण पृथक् धनंजय. हे धनंजया, बुद्धी आणि धैर्य यांच्या गुणानुसार होणारे 3 प्रकार मी सारे वेगवेगळे सांगतो ते ऐक. आता अविद्येचा गावी मोहाची वेडोनी मदवी संदेहाची आगवी लेवोनी लेणे. आता अविद्येच्या गावात मोहाचे कोरे वस्त्र नेसून व संशयाचे सर्व दागिने अंगावर घालून आत्मनिश्चयाची बरव जया आरिसा पाहे सावयव तिये बुद्धीची धाव त्रिधाशे. जी बुद्धी म्हणजे जीवाच्या स्वरूपाच्या निश्चयाची शोभा पाहण्याचा मूर्तिमंत अर्थ आहे त्या बुद्धीची ही धाव 3 प्रकारची आहे. आगा सत्वादी गुणी ही काही एकती ठाई न किजेची येथ पाही जगा माझे. अरे अर्जुना, विचार कर, या सत्वादी 3 गुणांनी या जगामध्ये कोणती म्हणून एक वस्तू 3 ठिकाणी विभागली नाही. आगी नसता पोटी कवन काष्टाशी सृष्टी तैसे ते कैचे दृश्य कोटी त्रिधा जे नोहे. पोटात अग्नी नसलेले लाकूड जगात कोणती आहे त्याप्रमाणे गुणांच्या वियोगाने जी 3 प्रकारची झाली नाही अशी दृश्य वर्गामध्ये वस्तू कोठे आहे. म्हणून तीही गुणी
बुद्धी केले त्रिगुणी धृतीशी वाटणी तैशीच असे. म्हणून 3 गुणांनी बुद्धी 3 गुणांची केली आहे व धैर्याचे सुद्धा असे 3 भाग केले आहेत. तेची एक वेगळाले तेथ चिन्हे अलंकारले सांगिजेल उपायिले भेदले पण मी तीच एक बुद्धी व धैर्य वेगवेगळी योग्य लक्षणांनी अलंकृत झालेली अशी त्यांच्या 3 गुणांनी केलेल्या भेदाप्रमाणे विस्ताराने सांगण्यात येईल. परे बुद्धी धृतीया दोही भागा माझे धनंजया आदी रूप बुद्धीच्या भेदाशी करू. परंतु अर्जुना, बुद्धी व धैर्य या 2 गोष्टीमध्ये प्रथम बुद्धीचे 3 प्रकार सांगू. तरी उत्तमा मध्यमा निकृष्टा संसाराशी गा सुभटा प्राणिया येतिया वाटा तिनी हाती. हे चांगल्या योद्ध्या अर्जुना, संसाराला येणाऱ्या प्राण्याला उत्तम मध्यम व कनिष्ठ अशा 3 वाटा आहेत. जे अकरण काम्य निषिद्ध तेही मार्ग तिन्ही प्रसिद्ध संसार भये सबाध जीवायया. कारण की विहित कर्म न करणे, काम्य व निषिद्ध कर्म करणे असे 3 मार्ग आहेत व यापासून या जीवाना संसार भय असल्यामुळे हे दोषयुक्त आहेत. प्रवृत्तींच निवृत्तींच कार्याकार्य भया भये बंधम मोक्षंच या व्यक्ती बुद्धिस्सा पार्थ सात्विकी. अर्जुना, जी बुद्धी म्हणजे नित्य व नैमित्तिक, करणीय व अकरणीय त्यांच्या ठिकाणी प्रवृत्ती व निवृत्ती, भय व अभय, बंध व मोक्ष हे जाणते ती सात्विक बुद्धी होय. म्हणून अधिकारी मानिले जे विधीचे निओगे आले ते एकची येत भले नित्य कर्म. म्हणून अधिकारानुरूप विधीच्या मार्गाने वाट्याला आलेले जे नित्य कर्म तेच काय ते एक जगात आचरण करण्यास योग्य आहे. तेची आत्मप्राप्ती फळ दिठे सुनी केवळ खिजे जैसे काजळ शेविजे तहाने. ज्याप्रमाणे तहान लागली तर केवळ ती भागविण्याकरिता पाणी प्यावे, त्याप्रमाणे केवळ आत्मप्राप्ती या फळाकडे दृष्टी ठेवून ते शास्त्रविहित नित्य कर्मच करावे. ये तुलेने ते कर्म सांडी जन्म भय विषम करुणी देव सुगम मोक्ष सिद्धी. एवढ्यानेच ते कर्म अनिष्ठ असलेल्या जन्माच्या भयाला घालविते व मोक्षाची प्राप्ती सोपी करून देते. ऐसे कर्म करी तो भला संसार भय सांडिला करणीयत्वे आला मुमुक्षु भागा. असे जो कर्म करतो त्याची संसार भयातून चांगल्या रीतीने सुटका होते. अशा रीतीने त्याने विहित कर्म निष्काम बुद्धीने केले म्हणून तो मुमुक्षीच्या योग्यतेला आला. तेथ जे बुद्धी ऐसा बळी बांधे भरमसा मोक्षू ठेविला ऐसा जोडेल येतो. त्या मुमुक्षु स्थितीत जी बुद्धी असा बळकट भरवसा बांधते की अशा रीतीने केवळ आत्मप्राप्तीकडे दृष्टी ठेवून कर्म करण्याने मोक्ष अगदी ठेवल्यासारखा प्राप्त होईल. म्हणून निवृत्तीची मांडिली सुनी प्रवृत्ती तळी ये कर्मी बुडकुळी ध्यावी की ना. म्हणून ती बुद्धी म्हणजे प्रवृत्तीच खाली घालून वर निवृत्ती मांडली आहे. अशा रीतीने कर्म करण्यात जरी बाहेरून प्रवृत्ती दिसते तरी आतून खरोखरच निवृत्तीच आहे. अशा कर्माच्या ठिकाणी बुडी देतो न देतो तोच तृषार्ता पाणी जिने का पुरी पडलिया प्रवाहोने अंधकूप गता किरणे सूर्याचेनी. तहानलेला मनुष्य पाणी मिळाले असता अथवा पुरात पडलेला मनुष्य नाव मिळाली असता व अंधाऱ्या विहिरीत पडलेला मनुष्य सूर्यकिरणे प्राप्त झाली असता जसा जगतो. नाना पथ्येशी औषध लाये
तरी रोगे दाटला ही जे कामिना जिवाळा होये जळाचा जरी, अथवा पथ्य सांभाळून औषध घेतले असता जरी प्रेमाने घासला जरी रोगाने घासला असला तरी जगतो, अथवा माशाला जर पाण्याचा जिव्हाळा मिळाला तरी तया जीविता नाही जेवी अन्यथा तैसे कर्मी ये प्रवर्तता जोडीची मोक्षू, तर तो जगेलच यात असे अन्यथा नाही, त्याप्रमाणे या कर्माच्या ठिकाणी प्रवृत्त झाले असता मोक्ष मिळतोच. हे करणी याची आकडी जे ज्ञान आथी चोखडे आणि अकरणीय हे पुढे ऐसे जाणो. करणीय कर्म संबंधाने हे जे चांगले ज्ञान म्हणजे ज्या बुद्धीला आहे व जी बुद्धी अकरणीय कर्म असे पुढील ओवीत सांगितल्याप्रमाणे आहे हे पक्के जाणते. जे ते काम्यादिके संसार भयदायके अकृत्यपणाचे आंबुके पडिले जया, ती काम्यादिक कर्मे संसार भयदायक आहेत म्हणून ज्या कर्मावर अकृत्यपणाचे शिंतोडे पडले आहेत म्हणजे जी करण्यास योग्य नाहीत अशी ठरली आहेत, ते कर्मी अकारी जन्म मरण समयी प्रवृत्ती पळवी पायी मागिलीची, त्या अकरणीय व जन्म मरणाच्या भयाने युक्त अशा कर्माच्या ठिकाणी जी बुद्धी प्रवृत्तीला मागच्या पायीच पळावयास लावते. पै आगी माझी न रिगवी अथावी न घलवे धगधगीत नागवी शूळ जेवी, आग्नीत जसा प्रवेश करवत नाही, अथांग पाण्यात जशी उडी टाकवत नाही, अथवा धगधगीत शूळ जसा धरवत नाही, का काळयाना धुंदू वातू देखोनी न घलवे हातू न वचवे खोपे हातू वाघाची, अथवा फू फू करणारा काळा नाग पाहून त्याला धरण्याकरिता जसा हात घालवत नाही, अथवा वाघाच्या गुहेत जसे जाववत नाही, तैसे कर्म अकरणीय देखोनी महाभय उपजे निसंदेह बुद्धी जे, त्याप्रमाणे अकरणीय कर्म पाहून ज्या बुद्धीत निसंशय मोठे भय उत्पन्न होते, वाढिले रांधून विके तेथे जाणिजे मृत्यू न चुके तेवी निषेधी का देखे बंधा ते जे, विष मिसळून वाढलेले अन्न सेवन केले असता मृत्यू चुकणार नाही हे जसे पक्के समजावे, त्याप्रमाणे जी बुद्धी निषिद्ध कर्माच्या ठिकाणी बंधाला पाहते मग बंध भय भरिती तिये निषिद्धी प्राप्ती विनियोगू जाणे निवृत्ती कर्माचे, मग ते बंद भयाने भरलेले निषिद्ध कर्म प्राप्त झाले असता त्या कर्माच्या त्यागाचा विनियोग जी बुद्धी जाणते, ऐशेनी कार्य विवेकी जे प्रवृत्ती निवृत्ती मापकी खरा कुडी पारखी जियापरी, ज्याप्रमाणे रत्न पारखी खऱ्या खोट्या रत्नांची परीक्षा करतो त्याप्रमाणे जी प्रवृत्ती निवृत्तीच्या मापाने कार्याचा निर्णय करते, तैशी कृत्यशुद्धी बुझे जे निरवधी सात्विक मनिपे बुद्धी तेची तू जाणो, त्याप्रमाणे कृत्याचा विचार जी अखंड जाणते तिलाच सात्विक बुद्धी असे म्हणतात असे तू समज. आता राजस जी बुद्धी आहे ती पुढील व्हिडिओमध्ये भाग 4 मध्ये बघूया. आता येथेच थांबूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.